हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोट नेक डिझाइन, कटिंग आणि स्टिचिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। इथे मी मागच्या भागाची कटिंग करून घेतलेली आहे। गल्ला रुंदी घ्यायची आहे साईजनुसार। खालती तुम्हाला जेवढी पट्टी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्ही 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। रुंदीला इथे मी घेते 3 इंच। व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने आखून घ्यायचं आहे। अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे। आडवी रेष मारून घ्यायची। एक इंचावरती मार्किंग करायचं आहे। वरती गोल गल्याला शेप मारायचा। नंतर व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने शेप मारायचा आहे, किंवा तुम्ही इथे दुसरा शेप कोणताही घेऊ शकता। व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। मागच्या भागापेक्षा मेन फॅब्रिक अर्धा इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अस्तर ठेवायचं आहे। कंबरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची। नंतर गल्याला सुद्धा अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची। तर बघू शकता इथे आपण गॅप ठेवलेला आहे कटिंगसाठी। अस्तरच्या मापातच गल्याची कटिंग करून घ्यायची आहे। कटिंग झाल्यानंतर गल्याला कट पाडून घ्यायचे। नंतर उलट करून दाब शिलाई मारायची।
गळ्याला आणि कमरेला दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आहे. अस्तरपेक्षा एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. इथे वरती ओपन आहे त्या ठिकाणी आपण टाके लावून लॉक करून घ्यायचं आहे. मी ब्लाऊजला लटकनची लेस लावून घेते. याची लिंक तुम्हाला पाहिजेत असेल तर खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता. इथे मी हाफ नेकला ही लटकनची लेस अटॅच करून घेतलेली आहे. मी इथे अजून एक लेस अटॅच करते पूर्ण गळ्याला आणि कमरेला. याची लिंकसुद्धा तुम्हाला मी खालती टॅग केलेली आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. अशा पद्धतीने आपला सुंदर असा बोटनेक डिझाईन कंप्लीट होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.